वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक मतदान केंद्राची मशीन तब्बल 3 तास बंद होते। सकाळपासून काही ठिकाणी अर्धा ते 1 तास मशीन बंद असल्याच्या घटना उजेडात येत होत्या। मात्र वसईच्या प्रभाग क्रमांक 26 उमेळमान येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोली क्रमांक 3 मध्ये मतदान केंद्र 28 या ठिकाणी तब्बल 3 तास मशीन बंद होते। त्यामुळे येथील उमेदवार आणि मतदारांचा पारा चांगलाच वाढला होता। काही ठिकाणी विशिष्ट पक्षाचं लोगोच दाबलं जात नसल्याच्या तक्रारी होत्या। वास्तविक एक्स्ट्रा मशीनही आणून ठेवल्या असताना बिघाड झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटात नवीन मशीन लावणं गरजेचं असताना निवडणूक आयोगाचा हा ढिसाळ कारभार समोर आला आहे। सर्वांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मी स्वतः उमेदवार 26 प्रमिला मनोहर पाटील, बहुजन विकास आघाडी इथे आम्ही 6:30 पासून त्यांच्या मागे लागलो आहोत की ती मशीन आहे ती मॉपतोल घ्या। ते बोलले की तुम्ही आम्ही 5:30 पासून आम्ही इथे उभं, 6:30 ला त्यांनी घेतलं। 2-3 आम्ही इंजिनियरला बोलले की तुम्ही थांबा, त्या बटनमध्ये प्रॉब्लेम आहे। आमचं 3 नंबरचं बटन दाबलं जातच नव्हतं। मग त्यांनी इंजिनियरला बोलावलं, इंजिनियर होता का कोण तुम्हाला माहिती नाही, पण त्यांनी बघितलं आणि त्याने मी थांबवलं की तुम्ही थांबा, जोपर्यंत ऑपरेट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत थांबा। पण ते आमचं न ऐकता निघून गेले। इथे 3 वोट झाले, 3 वोट झाल्यानंतर 4 वोट झाला आणि काउंटिंग 5 झालं। मग असा जर घोळ असेल तर तुम्ही इलेक्शन घेता कशाला? सरकार तुमचं आहे ना। बघा 6:30 पासून लोक उभे होते, 3 तास झाले अजूनपर्यंत तुमची मशीन ऑपरेट होत नाही। जीप शाळा मराठी उमेळमान वार्ड नंबर प्रभाग क्रमांक 26 त्याचा 28वा हे सेंटर आहे। नमस्कार, माझं नाव अजिल चाको, बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आणि उमेदवारचा प्रतिनिधी आहे। आज आपल्याला येऊ इच्छितो की 26 नंबर वॉर्डमध्ये या प्रभागामध्ये सेंट ऑगस्टिन स्कूलमध्ये पण रूम नंबर 3 मध्ये सेम विषय चालू आहे की एक पर्टिक्युलर पक्ष सोडून बाकी कोणाचं बटन दाबला जात नाही। दाबायला खूप आड आहे आणि जेव्हा उमेलमानला सकाळपासून सर्व मशीनं बंद होते चालू होते, सेम ऑगस्टिन स्कूलमध्ये पण तेच विषय चालू आहे। प्लीज हे वाटत नाही की हे प्री प्लान्ड आहे, कारण इंजिनियरला बोलवलं तर इंजिनियरला मराठी येत नाही बोलायला, हिंदी येत नाही बोलायला आणि तो अजूनपर्यंत येतोच आहे। तर आपण याची दखल घ्यावी आणि काय आहे ते बघावे असं विनंती। मी रॉकी लॉरेन डिसोजा अपक्ष उमेदवार म्हणून चष्मा ही निशाणी घेऊन मतदानाला उभा आहे। मी 6:30 वाजता इथे मॉकटेलसाठी आलो होतो। त्याच वेळेला त्या मशीनमध्ये बिघाड होती। मी ती मशीन बदल करून दुसरी मशीन टाकावी अशी त्यांना विनंती केली, परंतु त्याने ती बदलली नाही। त्या 1 तासामध्ये ती मशीन चेंज झाली असते आणि हे 3 तासाचा खोलंबा झाला नसता। पण आणि याची कंप्लेंट आम्ही जे निवडणूक अधिकारी आहेत शिरीष कुलकर्णी त्यांना केली। त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की 10 मिनिटांमध्ये टीम येईल, परंतु अजूनपर्यंत 3 तास झाले, अजूनपर्यंत टीम आलेली नाही आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हे फसवणूक जनतेची केली जाते की हे बघावं। आणि आत्ता 7:30 पासून तर 10:30 पर्यंत 10:15 पर्यंत एवढी लाईन लागली होती, लोक निघून गेले। जे वयस्कर लोक होते, वयस्कर लोक खुर्चीमध्ये बसले होते 3-3 तास, ते पण वैतागून निघून गेले। याच्यावर तुम्ही योग्य ती दखल घ्यावी अशी आमची। 26D मध्ये मी उभा आहे आणि जी मला मतदान होणारी जी मशीन आहे त्याचं पाचवं जे मतदान झालं ते माझ्या मशीनमध्ये बटनच दाबलं गेलं नाही आणि ते मतदान काउंट झालं। त्यामुळे पुढे प्रोसिजर जाईच ना। शेवटी लोक एवढी खोळंबलेली आहेत गेल्या 3 तासापासून। एका मतासाठी एवढ्या लोकांना खोळंबणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी पुढे प्रोसिजर चालू करायला लावली। ह्यांच्या मशिनीचे यायला जवळजवळ 1.5 तास लागतो। ह्यांनी एवढ्या मतदान केंद्र आहेत परंतु फक्त एकच इंजिनियर ठेवलेला आहे आणि त्याला सुद्धा पूर्ण नॉलेज नाही आहे। मला असं वाटतंय की हे पूर्ण सेट झालेलं आहे, फक्त नावाला इलेक्शन घ्यायचं आहे। ह्या लोकशाहीचा ऱ्हासाचा सुरुवात झालेली आहे आणि लोकांच्या मतदानाचा अपमान इथे चालू केलेला आहे। साडेसात पासून
सात वाजल्यापासून उभे आहेत, 7 वाजल्यापासून आम्हाला विनाकारण कारवाईला भाग पाडू नका. हा मी येते ना, मशीन बंद पडले ना. चला एक मिनिट, मी उमेदवार आहे. ठीक आहे मॅडम, सगळ्यांना सांगतो मी, तुम्हाला वैयक्तिक मी सांगतो का, मी सगळ्याच उमेदवारांना सांगतो. विनंती आहे आमचे, चला थोडं कृपया बूथच्या बाहेर थांबा. तुमचे काय म्हणणं आहे, बूथ मध्ये नाही गोंधळ करत बसायचा. बूथच्या बाहेर थांबा, विनंती आहे. मॅडम